क्रिकेट आपल्याला खेळायचं होतं, परंतु बॅट तुटली आणि बॅट तुटल्यामुळं आपण क्रिकेट नाही खेळणार. तर आता आपण येणार आहे इंस्टाला लाईव्ह. तर थोडी वेळ इंस्टाला लाईव्ह येऊ, अंधार पडल्याच्या नंतर मग जाऊ घरला. आता तर इंस्टाग्रामला आपण लाईव्ह येणार आहे. हे गाईस, वेलकम टू बॅक आणि हालमध्ये व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण सुरुवात करत आहे सांजच्या बारच्या 5 वाजता. 5 वाजलेत, या 5:30 वाजलेत, किती वाजलेत माहीत नाही. आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करतो. हे बघा, सर्वात पहिले तर व्ह्यू बघून घ्या आता. तर आता आपण जाऊ बाहेर वगैरे जाऊ आणि थोडंसं वगैरे फिरू आणि मग नंतर येऊ रिटर्न घरी. तर आता आपण थोड्या वेळामध्ये जाऊ. आणि दुपारी बाहेरच्यामुळे जायला नाही की ऊन तुम्हाला माहीतच आहे, ऊन लय लागते म्हणून. तर आता तर आपले ब्लॉगची सुरुवात आपण आत्ता केलो आहे. आणि आज ना, आज तर सोडा, आजचं काही नव्हतं आपल्याकडं. आणि उद्या येते आपलं गिम्बल. आपण गिम्बल ऑर्डर केले आणि 24 तारीख, आज 23 तारीख आहे. 23 मार्च 23 एप्रिल 2026. तर 24 तारीखला म्हणजेच की उद्या आपलं येणार आहे गिम्बल. तर उद्या गिम्बल येणार आहे, म्हणजेच की मला असं वाटतं की आजचा दिवस कधी जाईल. कारण की उद्या आपलं गिम्बल येणार आहे ह्याच्यामुळे. तर उद्या गेम बॉक्सिंग वगैरे करू एक नंबर. आणि फक्त मला एकच भीती आहे, फक्त डिलिव्हरी येताना म्हणजे त्यांच्याकडून डॅमेज येणे. कारण की मग रिटर्न ऑर्डर करावं लागणार आणि रिटर्न त्याच्यासाठी सबर घ्यावं लागणार. तरी बघू आता उद्या आपलं गिम्बल येणार आहे, कसं होईल कसं नाही. उद्या तर फिक्स आहे आपले गिम्बल येणार, फक्त डॅमेज येणे. कारण की मग त्याला रिटर्न रिप्लेस करावं लागेल, म्हणजेच की परत आणि रिटर्न दुसरं मागवणार. त्याच्यात 2-3 दिवस म्हणजे 5-6 दिवस आणि टाईम घेणार. म्हणून मला वाटतं की चांगलं यावं. तर त्याच्यात काय नाही, उद्या पेमेंट वगैरे करू आणि आपला उद्या येणार गिम्बल. तर आता गिम्बल येते म्हणून मला तर काही खुशी होते, कारण की मी पहिली बार तेवढी महागाची वस्तू घेते. एक फोन घेतलेला आहे आणि ते गिम्बल कमसे कम 10,000चा आहे. 10,000च आहे. म्हणून मला वाटतं की कधी येईल कधी नाही. तर मला तर लई खुशी होते, फक्त चांगलं आहे, दुसरं काय नाही. तर ते सगळं जाऊ द्या. आता तर आपण बसलो छतावरती, ते पण टाकीला टेका देऊन तर बसलो वगैरे. आता जाऊ खाली, पाणी वगैरे पिऊ, फ्रेश होऊ आणि जाऊ बाहेर. तर आता आलो आपण ग्राउंडवरती आलोय. आणि किती आपले मित्र वगैरे क्रिकेट खेळतात. मी पण आता खेळणार आहे. एक 10 मिनिटांना आपण पण क्रिकेट वगैरे खेळू. कारण की कसं, आता दोघं जग आऊट झाल्याच्या नंतर आपण खेळणार. आपण पण क्रिकेट वगैरे खेळू. आता मला बोलायचं सुधरत नाही आहे, कारण की झोपेतून उठून आलोय म्हणून. तर ते जाऊ द्या. आणि 10 मिनिटांना आपण पण क्रिकेट वगैरे खेळू. आता वाजते तर 5:30 किंवा 5:45. आपण क्रिकेट खेळणार होतो. क्रिकेट तर आपल्याला खेळायचं होतं, परंतु बॅट तुटले. बॅट कशी तुटले तुम्हाला दाखवतो या. हे बघा, क्रिकेट आपल्याला खेळायचं होतं, परंतु बॅट तुटली आणि बॅट तुटल्यामुळं आपण क्रिकेट नाही खेळणार. तर आता आपण येणार आहे इंस्टाला लाईव्ह. तर थोडी वेळ इंस्टाला लाईव्ह येऊ, अंधार पडल्याच्या नंतर मग जाऊ घरला. आता तर इंस्टाग्रामला आपण लाईव्ह येणार आहे. घरी वगैरे जाऊन आता आपण आलो घरी. तर घरी वगैरे आलोय आणि घरी खाली बसावं म्हणलं तर हवा वगैरे सुटले. पाऊस येण्यासारखं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे गेले लाईट. तर खाली लाईट गेले आणि आता आपण बसलोय टेरेसवरती. हवा सुटल्या, मस्त वाटते. लाईट वगैरे आल्याच्या नंतर खाली जाऊ, फोन वगैरे चार्जिंग करू आणि जेवण वगैरे करून जाऊ. तर आता फक्त लाईट येण्याचा पण पब्लिक लाईट वगैरे जाऊन कमसे कम अर्धा ते पाऊण तास झालाय आणि काय लाईट वगैरे यायला नाही. काय माहिती केव्हा येणार. आणि हवा एक सुटली त्याच्यामुळं लाईट गेले. तर हे हवा वगैरे कमी होणार तर लाईट येणार. तर लाईट आल्याच्या नंतर मग आपण खाली जाऊ. लाईट आल्याच्या नंतर लाईट गेली ती कमसे कम 7, 7:30, 8 वाजता. आता वाजता तर रात्रीचे 11 आणि आता आले लाईट. तर लाईट वगैरे आले, एक 5 मिनिट झालं आणि मी जेवण वगैरे करून घेतलो. लाईट काय माहिती केव्हा जाईल म्हणून. तर जेवण वगैरे आपलं झालंय, आता फक्त एडिटिंग करून झोपे जायचे. तर सो गाईज, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना, बाय.